ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठला 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 विठला. देव वसे चित्ती देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिणे भले संत संगष्टणे ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठला विठ्ठला विठला 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 विठला. देव वसे चित्ते त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलेलं आहे. त्या मागणीचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा विचार करण्याचा प्रयत्न करतो. चालू असणाऱ्या नाममहोत्सवाचं 50वे वर्ष आपण मोठ्या उत्साहानं वैभवानं संपन्न करत आहात. वैकुंठवासी निवृत्ती बापूंनी लावलेल्या या लहानशा रोपट्याचं आता एका वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. मला नेहमी असं वाटतं की एखादा सप्ताह सुरू करण्या एवढं सोपं दुसरं काम नाही. सप्ताह सुरू करायला काहीच लागत नाही, काही लागत नाही. एक 10-15 टाळकरी आले, गावातल्या लोकांची सामान्यतः मदत मिळाली आणि पैसे न घेणारे कीर्तनकार भेटले की साधारण सप्ताह आनंदानं संपन्न होतो. सप्ताह करायला फार लागत नाही. सप्ताह सुरू करायला फार काही साधन लागत नाही, फार पैसे लागत नाहीत. सप्ताह सुरू करायला फार काही लागत नाही, पण सुरू केलेला सप्ताह 50-50 वर्ष टिकून ठेवायला फार मोठी श्रद्धा आणि निष्ठा लागत असते. सुरू करणं नेहमीच सोपं असतं. कोणती गोष्ट सुरू करायला सोपी, पण सुरू केलेली गोष्ट टिकवून ठेवणं सोपं काम नाही. गेल्या 50 वर्षामध्ये आपल्या गावातल्या 2 पिढ्या याच्याकरता खर्च झाल्या असतील, नाही का? साधारणपणानं ज्या काळामध्ये त्यांनी ते सुरू केलं ती एक पिढी, नंतरची एक पिढी, अशा 2 पिढ्या खर्च झाल्या गावातल्या. पण त्यांनी आपल्या गावातलं नामस्मरण, आपल्या गावातलं पारायण, आपल्या गावातली श्रद्धा निष्ठा हे संपू दिलं नाही. जसंच्या तसं अबाधित ठेवलं. याच्याकरता नुसते पैसे असून चालत नाही, याच्याकरता नुसती संपत्ती असून चालत नाही. याच्याकरता फार मोठी श्रद्धा लागते, संत वाङ्मयावर फार मोठं प्रेम लागतं, अंतःकरणामध्ये भगवंताच्या चरणाविषयी फार अतूट अशी निष्ठा लागते. आणि हे सगळं जेव्हा एकत्रित येतं तेव्हा अशा पद्धतीचे सप्ते 50-50, 60-60, 70-70 वर्ष टिकून राहतात. असे टिकून राहिलेले हे जे सप्ते आहेत ना, हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं वैभव आहे. वैभव. महाराष्ट्राने काय दिलं, महाराष्ट्राने समाजाला काय दिलं असं जर कोणी विचारत असेल तर त्यांना आवर्जून हे सांगा की महाराष्ट्राच्या संस्कृतीने या जगाला, या महाराष्ट्राला 50-50 वर्ष नामस्मरणाचं महत्त्व दिलं. 50-50 वर्ष भगवंताविषयीची निष्ठा कशी ठेवायची असते, कशी राखायची असते याचे धडे दिले. आणि आपण मोठ्या वैभवानं तो काळ संपन्न केलेला आहे. मधल्या मला माहीत नाही कोरोनाच्या काळामध्ये काय झालं, चालूच राहिलं असेल, चालू राहिलं. बाहेरचे कीर्तनकार आले नसतील कदाचित, आले होते का? म्हणजे सप्त्याकरता कमी व्हायची असं. हा, मोठं दिव्य आहे महाराज. आहे साधं काम नाही, सोपं काम नाही. तसं गाव म्हटलं तर फार मोठं नाही, मोठी एवढं गाव आहे.
तसं जर बघायचं झालं तर. पण धाडस मुंबईला लाजवेल असं आहे की है ना. मुंबईतले सप्ते बंद पडले महाराज, आपल्याला माहिती. मुंबईतले सप्ते बंद पडले, पुण्यातले बंद पडले, मोठ्या मोठ्या शहरातले, पंढरपूर मधले बंद पडले, तर आळंदी पंढरपूर मधले बंद पडले. पण आपण टिकवून ठेवला. आपल्या निष्ठेच्या पुढे साष्टांग दंडवत घालतो, माझ्या सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला 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 दत्त जयंतीच्या निमित्तानं आपण उत्सव संपन्न करतो. गुरुचरित्राचं पारायण आहे. आपल्या सगळ्या पारमार्थिक विचारामध्ये दोन देव असे आहेत की ते देव आणि संत या दोन्ही वर्गामध्ये बसतात. एक आहे दत्त महाप्रभू आणि दुसरे आहेत मारुतीराय. त्यांना देव म्हटलं तर देवही म्हणता येतं, त्यांना संत म्हटलं तर संतही म्हणता येतं. रामचंद्र प्रभूंचे अनन्य दास या निमित्तानं मारुतीरायाला संतही म्हणता येतं आणि मारुतीराय आपला देवही आहेत, दोन्ही आहेत. तसं दत्त महाप्रभूंचा विचार केला तर दत्त महाप्रभू हे देवही आहेत आणि दत्त महाप्रभू हे संतही आहेत. तिन्ही देवतांचं एकत्रीकरण म्हणून त्यांना देवत्वही प्राप्त होतं. आणि 24 गुरु ज्यांनी केलेत त्यांना देव म्हणायच्या ऐवजी संत म्हणणं केव्हाही श्रेयस्कर आहे. त्यामुळे मी संतपर प्रकरणातला अभंग घेतलाय. आपल्याला देवापेक्षा जरा संतांची जवळीक जास्त आहे. एक वेळ देवाकडे तेवढी ओढ नाही आपली, पण ज्ञानोबाराय तुकोबारायांकडे जरा जास्त आहे. त्यामुळे संतपर प्रकरणातला अभंग आहे. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागतात. ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. देवा आमची वासना आपण पूर्ण करा, आमच्या आवडीचं आम्हाला द्या, हे तुकोबाराय भगवंताजवळ बोलून दाखवतात. पण तुकोबाराय हे मागणं भगवंताकडे मागतात त्याची एक पूर्व पीठिका थोडीशी आपल्या समोर सांगतो आणि तिथून मग अभंगाच्या चिंतनाला तिथून प्रवेश करतो. तुकोबाराय हे पंढरपूरचे वारकरी आहेत, हाडाचे वारकरी, खरे वारकरी. आता वारकऱ्यामध्येही दोन प्रकार झालेच आहेत, एक खरे आणि दुसरे. शाबास, बोलत चला, काही घाबरू नका तुम्ही. कीर्तन माझ्या एकट्याचं काम नाही, तुम्ही आणि मी मिळून कीर्तन करायचंय. तुम्ही बोलत चला, उत्तर देत चला. उत्तर दिलीत, मला प्रतिसाद दिलात तर मला सुचतं, नाही तर मी इथंच अडकतो. हसत चला, विनोदाला हसावं, उत्तर प्रश्नाला भरभरून उत्तर द्यावं, काही बिघडत नाही. चुकलं चुकलं, कीर्तनातच चुकलं, कुठं काय शिक्षा आहे? काय आहे, कीर्तनाला तिकीट नाही ना, त्यामुळे शिक्षेची भीती नाही. तुम्ही काळजीच करू नका, चिंताच करू नका, मोकळं राहा, मोकळं बोलत चला. माझं कीर्तन आखडू कीर्तन नाही, मी कीर्तन आखडून करत नाही. मला कीर्तन मोकळं लागतं. कीर्तन हे एकट्या कीर्तनकाराचं नसतं. आमचे आजोबा असं म्हणायचे, कीर्तनकार आपल्या अभ्यासानं फक्त 25% बोलत असतो, बसलेला श्रोता त्याच्याकडून 75% बोलवून घेत असतो. त्यामुळे तुम्ही जर काही प्रतिसाद दिलात तर मला सुचल, नाही तर मी 25% नापास आहे. तुम्ही बोलत चला, आनंदानं आपण हसत खेळत कीर्तन करू. काही कीर्तनाचा ताण घ्यायचा नाही. कीर्तन म्हणजे तुमच्यावर ओझं नाही. गेली 50 वर्ष तुम्ही टिकवलंय, तुम्हाला ओझं वाटायचं कारण नाही. ऐका, तुकोबाराय पंढरपूरचे वारकरी. नियमाप्रमाणे वारीला तुकोबाराय पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं, प्रदक्षिणा पूर्ण केली, कीर्तन केलं, कुठं प्रवचन केलं, कुठं कीर्तन ऐकायला बसले, कुठे टाळ घेऊन उभे राहिले. चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा या नियमाप्रमाणे तुकोबारायांनी वारीचा विधी पूर्ण केला. आणि आता प्रदक्षिणा वगैरे पूर्ण झाली, आता बस शेवटचा उपचार राहिला, भगवंताचं दर्शन घ्यायचं आणि परतीच्या वाटेला लागायचं. भगवंताचं दर्शन घेण्याकरता तुकोबाराय भगवंताच्या बारीमध्ये उभे राहिले आणि हळूहळू हळू सरकत 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 तुकोबाराय भगवंताच्या गाभाऱ्यापर्यंत आले. आणि गाभाऱ्याच्या बाहेरून तुकोबारायांनी भगवंताला बघितलं. विटेवर उभ्या असलेल्या, कमरेवर हात ठेवलेल्या भगवंताला तुकोबारायांनी बघितलं आणि तुकोबारायांना वाटलं, बस बस, जीवनाची धन्यता म्हणतात ती ही.
ज्याच्या करता परिश्रम केले, ज्याच्या करता इतके कष्ट सोसून देहू आळंदीपासून आपण चालत आलो, त्याचं दर्शन झालं की जीवन धन्य झालं. आता ह्याच्या पलीकडे आपल्याला मिळवायचं काही राहिलं नाही, याच्या पलीकडे जिंकायचं काही राहिलं नाही, याच्या पलीकडे बघायचं काही राहिलं नाही, याच्या पलीकडे ऐकायचं काही राहिलं नाही. बस आनंदी आनंद आहे. भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. तुकोबारायांना आनंदाची अनुभूती, तुकोबाराय भगवंताला बघतात, तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये आनंद निर्माण होतो. आणि मग हळूहळू सरकत सरकत त्याला डोळ्यामध्ये साठवत साठवत तुकोबाराय पुढं 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 सरकले, भगवंताच्या चरणापर्यंत पोचले. आणि तुकोबारायांनी भगवंताच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि तुकोबारायांना वाटलं बस संपलं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. बस तुकोबाराय म्हणाले, ज्याच्या इच्छे करता, ज्याच्या प्राप्ती करता अनंत जन्माच्या इच्छा आम्ही एकत्रित करून ठेवल्या, त्याच्या चरणाचं दर्शन झालं. बस तुकोबारायांनी भगवंताचं दर्शन घेतलं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. तुकोबारायांना एवढा आनंद झाला. अरे ज्याच्या करता मनुष्य म्हणून जन्माला यावं, ज्याच्या करता बुद्धी ताब्यामध्ये ठेवून काही साधन संपदा करावी, ज्याच्यासाठी मन ताब्यामध्ये ठेवून काही भाव समर्पण करावा, अरे जे आमच्या जीवनाचं आलंबन आहे, जे आमच्या जीवनाचं ध्येय आहे, त्याचं दर्शन झालं. आता जीवनामध्ये मिळवण्यासारखं काय राहील? बस धन्य 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 झालं आपलं जीवन. तुकोबाराय भगवंताच्या चरणावर पुन्हा पुन्हा मस्तक टेकवतात, कारण त्या वेळेला पुढे ढकलणारे कोण नव्हतं. गाभाऱ्यामध्ये आता देवाचे दर्शन, पाय दिसतात न दिसतात तर पुढची भिंत दिसते. त्यावेळेला हाकलून देणारं आणि ढकलून देणारं कोण नव्हतं. तुकोबाराय भगवंताचं वारंवार दर्शन घेतात, भगवंताकडे बघतात. तुकोबारायांना आनंद 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 आहे मनामध्ये. तुकोबाराय विचार करतात, अरे ह्याच्यासाठी तर मानवी जन्म. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. बस काही मिळवायचं राहिलं नाही. तुकोबारायांचा तो आनंद तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये मावेना. भगवंताचं दर्शन झालं, तुकोबाराय भगवंताकडे बघतात आणि तुकोबारायांच्या अंतःकरणातला देवाच्या दर्शनाचा आनंद तुकोबारायांच्या डोळ्या वाटे पाझरायला लागला. तुकोबाराय देवाकडे बघून आनंदानं रडायला लागले. देवा झालं, जीवन धन्य झालं, तुमचं दर्शन झालं, आता मिळवण्यासारखं काही नाही, धन्य झालं. तुकोबाराय रडतात देवाकडे बघून, वारंवार दर्शन घेतात, पुन्हा बघतात, पुन्हा रडतात. गंमत अशी झाली, देवाच्या दर्शनानं तुकोबारायांना जेवढा आनंद झाला, त्याच्या 1,00,000 पटीनं आनंद तुकोबारायांच्या दर्शनानं देवाला झाला. विठ्ठला विठ्ठला तुकोबारायांचं दर्शन झालं, देवाला त्याच्यापेक्षा 1,00,000 पटीनं आनंद. भगवान विचार करतात, 28 युग झाली इथं उभा आहे, पण असा भेटला नव्हता, असा भेटला नव्हता. देवाला इतका आनंद. देवही विचार करतात, वारी आहे, सकाळपासून लाखो येऊन गेले, पण याच्यासारखा वैराग्य संपन्न बघितला नव्हता, याच्यासारखा महात्मा आतापर्यंत कधी बघितला नव्हता. काय तुकोबारायांचं दर्शन, साक्षात वैराग्याचं दर्शन. देवालाही आनंद वाटला आणि देवाचा आनंद देवाचे डोळ्या वाटून पाझरायला लागला. तुकोबाराय देवाचं दर्शन घेतात, देव तुकोबारायांचं दर्शन घेतात, देवाला मोठा आनंद वाटला. एक वाक्य सांगू का? एक वाक्य सांगतो, बघा पटलं तर. खरं सांगतो, बघा विचार करून. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे भक्त भेटायला देवालाही नशीब असावं लागतं. विठ्ठला 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 देवालाही आनंद झाला, देवही रडायला लागले, तुकोबाराय रडायला लागले, कोणी कोणाशी काही बोले ना. आणि थोड्या वेळाने भगवान सावध झाले आणि भगवंतांनी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय तुम्ही माझ्या दर्शनाला, वारीला म्हणून आलात, चंद्रभागेचं स्नान प्रदक्षिणा कीर्तन केलं, माझ्या दर्शनाला आलात, आनंद झाला, मलाही तुम्हाला भेटून फार आनंद झाला. तुमच्याही अंतःकरणात आनंद आहे, माझ्याही अंतःकरणामध्ये आनंद आहे, दुसरं काही नाही. पण या आनंदाच्या, या भेटीच्या प्रसंगामध्ये माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. इच्छा पूर्ण करता काय? तुकोबाराय म्हणाले, सांगा ना देवा. अहो तुमची इच्छा आम्ही पूर्ण नाही करणार तर कोण करणार? तुम्ही सांगा ना इच्छा, काय इच्छा?
भगवान म्हणाले काही नाही तुकोबाराय, तुम्ही भेटलात, आनंद वाटला, भेट झाली आणि या भेटी प्रित्यर्थ माझ्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली, तेवढी पूर्ण करा. सांगा देवा काय इच्छा? भगवान म्हणाले काही नाही, या भेटी प्रसंगात माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की तुमची कोणती तरी एक इच्छा पूर्ण करावी. काय पाहिजे मागा, आज तुम्ही माझ्याकडे मागावं एवढीच माझी इच्छा आहे, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणाले देवा एवढं सोडून बोलायचं, मागणार नाही. म्हणे का? इच्छा नाही. कशा करता तुमच्याकडे मागावं आम्ही? मागणार नाही. भगवान म्हणाले अहो माझी इच्छा पूर्ण करण्याकरता मागा, माझ्या करता मागा. तुकोबाराय म्हणाले देवा मागायला काही हरकत नाही, मागतो, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. भगवान म्हणाले काय? तुकोबाराय म्हणाले देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचलाय का? कोण म्हणाल? तुकोबाराय. कुणाला? भगवंताला. देवा तुम्ही कधी माझा गाथा वाचला? पांडुरंग म्हणाले काय बोलता? अहो माझ्या कृपेनं तुमचा गाथा आकाराला आला, तुम्ही बोलला ना गाथ्यामध्ये. तुका म्हणे बोल माझा बोलतो विठ्ठल, तुमची भाषा आहे. साळुंखा मंजुळ बोली तसे वाणी, बोलविता धणी वेगळाची तुमची भाषा आहे. क्षरा अक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, तुमची भाषा आहे. तुका म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचून तुमची या विठ्ठला. हे तुम्ही बोललाय सकाळपासून रात्रीपर्यंत, केवळ माझ्या कृपेनं तुमचा गाथा जन्माला आला, हे तुम्ही वारंवार सांगितलं आणि मलाच उलट विचारता काय माझा गाथा वाचला काय म्हणून? तुकोबाराय म्हणाले आहे तुमच्या कृपेनं मान्य आहे, पण वाचला काय? वाचला, लक्षात किती राहिला? भगवान म्हणाले असं का म्हणता? तुकोबाराय म्हणाले त्याचं कारण आहे देवा, लक्षात किती राहिला? भगवान म्हणाले काय म्हणायचंय तुम्हाला, काय म्हणायचं? तुकोबाराय म्हणाले काही नाही देवा, कालचा अभंग आज लक्षात राहत नाही म्हणून विचारलं, बाकी काय नाही. लक्षात किती राहिला? काय 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 पाहिजे तुम्हाला? तुकोबाराय म्हणाले देवा गाथ्यामध्ये आम्ही एका अभंगामध्ये असं म्हटलंय की भिक्षा पात्र अवलंबिणे, जळो जिणे लाजिरवाणे, ऐसियासी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. गाथ्यामध्ये मी असं म्हटलंय देवा की जो दुसऱ्या समोर झोळी पसरतो त्याच्या जीवनाला काडी लागू दे. माझी भाषा आहे, दुसऱ्या समोर हात पसरणं आपल्याला मान्य नाही. हात पसरी जिणे धेक त्याचे. अरे देवानी हात पसरला तर देवाच्या जीवनाचा धिक्कार करणारे आम्ही, आणि आम्ही झोळी पसरू काय? आम्ही गाथ्यामध्ये असं म्हटलंय की जो दुसऱ्या समोर झोळी पसरतो त्याचं जीवन खरं जीवन नाही. आणि मग गाथ्यामध्ये बोलायचं एक आणि वागताना वागायचं दुसरंच, असला महाराज मी नाही. एकीकडे तारीख आणि दुसरीकडे कीर्तन, असला महाराज आपण नाही. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम, मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मनाम. महात्मा कोण आणि दुरात्मा कोण यांची व्याख्या केली शास्त्राने. मनात जे असतं तेच बोलून दाखवतो आणि जे बोलून दाखवतो तसंच वागतो, याला महात्मा म्हणतात. मनात असतं एक, बोलताना बोलतो दुसरं आणि करताना करतो चौथं, त्याच्यासारखा दुरात्मा या जगतामध्ये कोणी नाही. तुकोबाराय म्हणाले देवा गाथ्यामध्ये आम्ही मागणाऱ्यांचा धिक्कार केलाय आणि इथं येऊन तुमच्या समोर मागायचं आपल्याला जमत नाही. भगवान म्हणाले बरोबर आहे, गाथा मी वाचला. आता मी तुम्हाला विचारतो तुकोबाराय, मला सांगा तुम्ही तरी तुमचा गाथा नीट वाचलाय काय? तुकोबाराय म्हणाले असं का बोलता देवा? भगवान म्हणाले काही नाही, दुसऱ्या समोर झोळी पसरणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू दे असं तुमचं विधान मलाही पाठ आहे, पण देवासमोर हात पसरणाऱ्याच्या जीवनाला काडी लागू दे, दाखवा विधान. एखादा अभंग काढून दाखवा मला. तुकोबाराय म्हणाले तेही बरोबर आहे, पण मी तरी मागू शकत नाही. म्हणे का? तुकोबाराय म्हणाले त्याला दुसरं कारण आहे. काय कारण आहे? तुकोबाराय म्हणाले देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही, याचं महत्वाचं कारण एवढंच आहे की आमच्या वाडवडिलांनी आम्हाला मागायला शिकवलंच नाही. काही मागणे हे अमानुषित, काही मागणे वडिलांनीत जाणत, वडिलांनीत
तसो काही मागणे हे अमानुचित काही मागणे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत असो काही मागणे हे अमानुचित काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत काही मागणे हे अमानुचित काही मागणे हे अमानुचित वडिलांची रीत जाणत असो वडिलांची रीत जाणत असो तुकोबारांनी सांगितलं, देवा मी तुमच्याकडे मागू शकत नाही, कारण माझ्या वाडवडिलांनी मला देवाकडे मागायचं शिकवलंच नाही. 7 पिढ्याची वारी आहे देवा आमच्या घरात, 9 पिढ्याची वारी 9, पण 9 पिढ्याच्या वारीमध्ये आमच्या परंपरेनं आमच्या वाडवडिलांनी आम्हाला सांगितलंय देवाकडे वारीला जायचं, पण देवाकडे काही मागायचं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. आमच्या वाडवडिलांची रीत आहे, आमची परंपरा आहे देवा मागायचं नाही, मी मागू शकत नाही तुमच्याकडे. भगवान म्हणाले, काय बोलता तुकोबारा, काही मागणे हे आम्हा अनुचित ही तुमची भाषा आहे आणि तुमच्याच घराण्यामध्ये याचा अपवाद आहे. तुकोबाराय म्हणाले, कुठे आहे? भगवान म्हणाले, तुम्ही म्हणता काही मागणे हे आम्हा अनुचित आणि तुमचे धाकटे भाऊ म्हणतात करोनी उचित. प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास थोर करोनियास, आणि तुम्ही काय मला शिकवता? आमच्या वाडवडिलांनी शिकवलं. तुकोबाराय म्हणाले, देवा ती पुढची पिढी झाली, मागच्या पिढीने काय शिकवले ते महत्वाचं, पुढची पिढी काय करते हे माझ्या हातात नाही. पण तरी मी तुमच्याकडे मागू शकत नाही, आमच्या वाडवडिलांचा अपमान होईल. माणसानं कोणतंही कर्म करताना आपल्या पूर्वजांच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याचा विचार करून कर्म करावं. आपल्या वाडवडिलांच्या चरित्राला कलंक लागणार नाही असा विचार करून माणसाने कर्माच्या आणि विचाराच्या मर्यादेत राहण्याचा प्रयत्न करावा. तुकोबाराय म्हणाले, मी मागू शकत नाही देवा, वाडवडिलांनी शिकवलं नाही. भगवान म्हणाले, ठीक आहे, मला एक सांगा तुकोबाराय, तुमच्या वाडवडिलांनी तुम्हाला मागू नका असं शिकवलंय, तुम्ही प्रमाण दिलंय, मान्य आहे मला. पण तुमच्या वाडवडिलांनी हे शिकवलंय का की देवानी दिलं तरी घेऊ नका, मागू नका, बरोबर, पण देवानी दिलं तरी घेऊ नका असं काही प्रमाण आहे का? ते म्हणले, असं प्रमाण नाही. मग भगवान म्हणाले, मी देतोय ना तुम्हाला, मी स्वतःहून इच्छा व्यक्त केली माझ्याकडे मागा म्हणून, मागा ना, बिघडलं काय? तुकोबाराय म्हणाले, देवा आधीच कीर्तनाला उशीर झालाय, तुम्हाला सरळ सांगितलं तर कळत नाही का मला मागायचं नाही? मी तुम्हाला एक कारण सांगतो. तुकोबारांनी देवाला तत्वज्ञान सांगितलं. तत्वज्ञान मी कितीला संपवू? 9:30 पर्यंत संपवू काय? मी या थोड्याशा अशा विचाराचा माणूस आहे महाराज. माणसानं एकतर सुरुवात सांभाळावी नाही तर शेवट सांभाळावा. आता सुरुवात सांभाळणं तर माझ्या हातात नाही, निदान शेवट तरी सांभाळतो. जेव फराळ नंतर आहेत का? मग काही तुम्हाला त्रास देत नाही, तुम्ही चिंताच करू नका. तुकोबाराय म्हणाले, देवा तत्वज्ञानामध्ये असं आहे, मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा 2 शक्ती बरोबर घेऊन येतो. एक कर्तृशक्ती असते आणि दुसरी इच्छाशक्ती असते. काही वेळेला माणसाची कर्तृशक्ती संपते आणि इच्छाशक्ती जिवंत राहते, त्याला पुनर्जन्म असतो. काही वेळेला इच्छाशक्ती संपून जाते पण कर्तृशक्ती जिवंत राहते, त्याला जीवनमुक्त म्हणतात. काही वेळेला कर्तृशक्ती इच्छाशक्ती दोन्ही संपून जातात, त्याला विदेहमुक्त म्हणतात. आणि काही वेळेला इच्छाशक्ती जिवंत राहते आणि कर्तृशक्ती जिवंत राहते, त्याला जीव असं म्हणतात. भगवान म्हणाले, मग मला कशाला सांगितलं? मला कशाला सांगितलं? तुकोबाराय म्हणाले, मला येतं म्हणून तुम्हाला सांगितलं नाही, मग मी ह्याच्यातल्या कोणत्या वर्गात बसतो ते सांगतो.
देवा आमची कर्तृशक्ती जिवंत राहिली म्हणून आमची वारी चालू आहे, आमची इच्छाशक्ती कधीच संपून गेली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी. आमच्या आशा पाश कधीच निवारून गेल्या देवा. आमच्या अंतःकरणात इच्छा राहिली नाही, काय म्हणून तुमच्याकडे मागू. तुमच्याकडे मागत नाही, मला मागायचं नाही. तुम्ही किती आग्रह केला तरी मला हात पसरायचा नाही, आपल्या जीवनाला डाग लावून घ्यायचा नाही. भगवान म्हणाले नक्की मागत नाही, नक्की नाही. भगवान विटेवरून खाली उतरले, तुकोबारायांच्या समोर आले, कमरेचा शेला सोडला, गुडघ्यावर बसले. तुकोबारायांसमोर भगवंतांनी हात जोडले आणि तुकोबारायांना हात जोडून भगवंतांनी सांगितलं, तुकोबाराय तुमच्या पाया पडतो, आज माझ्याकडे काहीतरी मागा, मला समाधान मिळू द्या, तुम्हाला काहीतरी देण्याचं. हात जोडतो तुमच्या समोर, पाया पडतो, पण काहीतरी मागा, काहीतरी मागा. देवाच्या डोळ्यात पाणी. तुकोबाराय एकदम म्हणाले, देवा थांबा, काय करता. अहो मी भक्त आहे तुमचा, तुमचा दास आहे, तुमचा सेवक आहे, आणि माझ्या समोर तुम्ही हात जोडावेत. उठा, तुम्ही आधी उठा, विटेवर उभं राहा. मी मागावं असं तुम्हाला वाटतं ना, चला मागतो. काय आमचं काय व्हायचंय ते होऊ दे, पण देवा तुम्हाला त्रास देऊन आम्हाला कसलं समाधान आलं. तुम्ही विटेवर उभं राहा, मी मागतो. भगवान विटेवर उभे राहिले आणि ते म्हणाले, आता मागा, काय पाहिजे, काय देऊ तुम्हाला. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्या घराला काढी लावू का. तुकोबाराय म्हणाले, देवा हे असलं करू नका, असलं करू नका. अहो जे खळांची व्यंकटी सांडो या परंपरेतले आम्ही आहोत. आम्ही काय कुणाचं घरदार जाळावं या विचाराचे आहोत काय. आम्हाला तसलं काही नको. मग सांगा तुकोबाराय, काय काय मागता, काय देऊ तुम्हाला. माझी इच्छा म्हणून मागा. तुकोबाराय म्हणाले, देवा ठीक आहे, मी पुन्हा तेव्हा तुम्हाला सांगतो, मला कशाची गरज नाही, पण तुमचा आग्रह आहे म्हणून मागणार. म्हणसी काही मागा. तुम्ही म्हणताय तुमचा आग्रह आहे, माझ्याकडे मागा 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 म्हणून मागतो. मला कशाची गरज आहे म्हणून देवा तुमच्या समोर हात पसरत नाही. भगवान म्हणाले, कळालं ना, माझ्या इच्छेकरता मागा, मागा, माझ्या इच्छेखातर मागा. तुकोबाराय म्हणाले, मागतो, पण देवा माझी एक अट आहे. भगवान म्हणाले, सगळ्या अटी मान्य. तुकोबाराय म्हणाले, अशी गडबड करू नये, तुम्ही गाथा नीट वाचला नाही देवा. गाथ्यामध्ये मी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानं वचन उच्चारण्याच्या पूर्वी विचार करावा. एकदा तोंडातून शब्द बाहेर पडला की पुन्हा माघारी येत नसतो. माणसानं विचार करून शब्दाची योजना करावी, विचार करून वचन द्यावं. आधीच सगळं करून नंतर विचार करून फायदा होत नाही. एकदा शब्द गेला गेला, वचन गेलं गेलं, पुन्हा फायदा होत नसतो. विचारतो वचना आधी असं आमचं प्रमाण आहे. विचार करून मला वचन द्या, विचार करून शब्द द्या, सगळं मला मान्य आहे, तुम्ही काही मागा असलं बोलायचं नाही. नंतर त्याचा त्रास होतो आणि याचा अनुभव बहुतेक सगळ्यांना असतो. नंतर करून काय उपयोग आहे. निर्वाण दीपे किमु तैलदानम, चौरे गते वा किमु सावधानम, वयोगते किम वनिता विलासः, पयोगते किम खलु सेतुबंधा. समय शांत झाल्यावर वरून किलोभर तेल टाकलं तरी पेटत नाही. चोर चोरी करून गेल्यावर जाग आल्यावर काही फायदा नाही. आधी झालं पाहिजे. वय निघून गेल्यावर लग्न करण्यात अर्थ नाही, नाही का. आणि पाणी वाहून गेल्यावर वरून पूल बांधतो म्हणण्यात काही तात्पर्य नाही. पयोगते खलु सेतुबंधः न कल्याणी विधीयते. रामायण हाच दृष्टांत. मंथरेच्या तोंडात आहे, कैकेयीला समजावून सांगतात, हीच वेळ आहे, 2 वर मागून घे, पुन्हा वेळ निघून गेली की काही करता येणार नाही. मंथरा बोलते कैकेयीला, जाऊ द्या, तो मुद्दा नाही आपला. तुकोबाराय म्हणाले, देवा आधी विचार करा आणि मग वचन द्या. भगवान म्हणाले, ठीक आहे, काय अट आहे तुमची सांगा. तुकोबाराय म्हणाले, देवा पुन्हा सांगतो, तुमचा आग्रह आहे म्हणून मागतो, मला गरज. आता कीर्तन संपेपर्यंत मी हे सांगणार आहे, लक्षात ठेवा. तुमचा आग्रह आहे म्हणून मागतो, मला गरज आहे म्हणून मी मागत नाही. भगवान म्हणाले, मागा ना, काय अट आहे. तुकोबाराय म्हणाले, काही नाही, मी मागतो, पण माझं मागणं ऐकल्यानंतर एवढं सोडून दुसरं मागा असं म्हणायचं नाही. माझी अट लक्षात घ्या, एवढं सोडून दुसरं मागा असं म्हणायचं नाही. भगवान म्हणाले, मान्य. विठ्ठला 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 विठ्ठला
विठ्ठल 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 घाला. विठ्ठल 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 ऐका, काय नाही, व्यवस्थित आहे, काय नाही, ऐका ऐका. साखर वगैरे काहीतरी द्या, पाणी आहे ना व्यवस्थित? हा हा, ठीक. तुकोबाराय भगवंताला म्हणाले, देवा माझी अट नीट ऐका. ऐका ऐका ऐका. तुकोबाराय म्हणाले, माझी अट आहे देवा, माझं मागणं ऐकल्यानंतर एवढं सोडून मागा म्हणायचं नाही. भगवान म्हणाले, मान्य आहे, मागा. तुकोबाराय म्हणाले, मग मागतो देवा. काय मागता? तुकोबाराय म्हणाले, देवा मला गरज आहे म्हणून मागत नाही, तुमचा आग्रह म्हणून मागतो. काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, काही नको देवा, मला एकच मागणं माझं पूर्ण करा, की ज्याच्या प्राप्तीमध्ये मानवी जीवनाचं भलं होतं, मानवी जीवनाची धन्यता होते, जे मिळाल्यानंतर दुसरं मिळवण्याचं काही कारण राहत नाही, आणि जगातलं सगळं मिळालं पण ते जर नाही मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं, अशी एकच माझी मागणी. जास्त मागणार नाही देवा, माझं मागणं एक आहे. भगवान म्हणाले, काय पाहिजे सांगा ना. तुकोबाराय म्हणाले, ज्याच्याने मानवी जीवनाचं भलं होतं, जे मिळाल्यानंतर दुसरं मिळवायचं राहत नाही, आणि जगातलं सगळं मिळालं आणि ते जर नाही मिळालं तर मिळालेलं सगळं वाया जातं, अशी एकच गोष्ट या जगताच्या पाठीवर आहे, त्याचं नाव आहे संत संगती. तेवढी संत संगती मला द्या अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे जीने हा 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 भले संत संगष्टने भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना हा ऐसे आवडते मना भले संत संगष्टने भले संत संगष्टने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना हा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने हो भले संत संगष्टने हा तुका म्हणे जिने भले संत संगष्टने भले संत संगष्टने. तुकोबाराय म्हणतात, देवा तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. तुका म्हणे संत संघष्टणे जिणे भले. संतांच्या संगतीमध्ये मानवी जीवनाचं भलं होतं. जगामध्ये अशी दुसरी वस्तू नाहीये ज्याच्याने माणसाच्या जगण्याचं भलं व्हावं. सगळं मिळालं पण संत संग मिळाला नाही, मिळालेलं सगळं वाया गेलं. आणि काही न मिळालं, फक्त संत संग मिळाला, न मिळालेलं सगळं पायाजवळ चालत येत. किती उदाहरणं सांगू मी तुम्हाला, वेळ नाही आपल्याकडे. मला सांगा, रेड्याकडे काय होतं? रेड्याकडे काय होतं? काही नाही, काही नाही, काही नाही. त्या रेड्याचं रेडा रेडा साधा घरोघरी असतो. म्हणजे तसं नाही, गोठ्यातला बोलतो मी. घरोघरी म्हणजे तुम्ही घरात जाऊ नका, गोठ्यातलं गोठ्यातलं. तुम्ही माझ्या मनातून काहीतरी वदवून घेऊ नका हो, तोंडातून असं काय करता? रेडा रेडा साधा रेडा.
काय त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे का, काय पुण्यकर्म आहे का, काय फार अलौकिकता आहे का, विद्वत्ता आहे, काय आहे त्याच्याजवळ सांगावं त्या रेड्याजवळ. अहो जो निर्बुद्ध माणूस असतो त्याला रेडा म्हणतात आहे ना. आपल्याकडे काय रेड्यासारखा वाढला म्हणतात का नाही. निर्बुद्धता काही नाही त्याच्याजवळ. पण आज त्याची समाधी आहे ना आळ्याला. समाधी आहे समाधी, रेड्याची समाधी. जगाच्या पाठीवर फाल्गुन वारीला कीर्तन करतो महाराज आपण तिथं है ना. आळ्याला गेला ना तुम्ही रेड्याच्या समाधीला. काय अलौकिक काय रेड्याची. जगाच्या पाठीवर रेड्याची समाधी कुठं नाही. आणि तिथं त्या वारीमध्ये तिथं आम्ही कीर्तन करतो कुणासमोर. परत तुमच्या मनात खोट आहे. माझ्या मनात काहीच नव्हतं. माझ्या मनात काही नव्हतं. तिथं जाऊन आणि तिथं रेडा म्हणून चालत नाही, रेडे महाराज म्हणावं लागतं है ना. हा रेडा नाही चालत, रेडे महाराज म्हणावं लागतं. हो. किती महाराज रेडे झाले मला माहित नाही, पण एक रेडा महाराज झाला तेवढा मला माहिती. माहित नाही काय होतं त्याच्याजवळ. काय नाही हो, फक्त ज्ञानोबारायांचा संघ. काय मिळालं, काय नव्हतं. भिंतीजवळ काय होतं मला सांगा ना. भिंत साधी दगडाची भिंत काय नाही. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई साहेब हे सगळे त्या भिंतीवर बसले आणि त्या भिंतीचं मंदिर झालं. प्रदक्षिणा पूर्ण करताना भिंतीवर डोकं नाही ठेवलं तर प्रदक्षिणेच्या पूर्णतेचं पुण्य नाही आपल्याला. भिंती मंदिराच्या भिंती लाखो दाखवतो, भिंतीचं मंदिर दुसरं दाखवा. आहे कुठं नाही. काही नव्हतं भिंतीचं. त्याच्या पुढे सांगतो, तुम्ही नेवाशाला गेलाय का. नेवासा नेवासा काय तिथं कशाचं मंदिर आहे. खांबाचं. खांबाचं कोणत्या खांबाचं. पैस खांब म्हणतात त्याला. कोणत्या खांबाचं मंदिर आहे. ज्या खांबाला टेकून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली त्या खांबाचं मंदिर. मला साधं सांगा तुम्ही, ज्ञानोबाराय खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगत असतील, एखादा माणूस खांबाला टेकून बसला तर त्या माणसाची पाठ खांबाकडे असेल का तोंड. पाठ असेल की नाही. ज्ञानोबाराय खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगतात, मग ज्ञानोबारायांची पाठ खांबाला टेकली असेल का ज्ञानोबारायांचं तोंड तिकडं असेल. पाठ. मग मी साधं विचारतो तुम्हाला, ज्ञानोबारायांनी ज्याच्याकडे पाठ केली त्याचं जर मंदिर होतं तर ज्ञानोबाराय ज्याच्याकडे तोंड करतील त्याचं काय होईल. विठ्ठला संत संगती हे असं फल आहे, असं जीवनामध्ये साधन आहे महाराज, की ज्याच्या नंतर दुसरं काही मिळवण्यासारखं राहत नाही. ज्याला ज्ञानोबारायांचा संग प्राप्त झाला ना त्याला ब्रह्म सुद्धा तुच्छ आहे. काय सांगू तुम्हाला. ज्यांना तुकोबाराय भेटले, ज्यांना तुकोबारायांचा संग प्राप्त झाला त्यांना मोक्ष सुद्धा तुच्छ आहे. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हाणोलाता. काय भाषा आहे तुकोबारायांची. संत संग महत्वाचा. देवा आम्हाला काही नको, तेवढा संत संग द्या. एवढी एकच मागणी, दुसरी मागणी नाही. तुकोबारायांनी देवाजवळ मागणी मागे. तुका म्हणे जिणे भले संत संघष्टणे. देवा आम्हाला संत संग द्या. तुकोबारायांनी मागणं मागितलं, देवाने ऐकलं. देव पुन्हा विटेवरून खाली उतरले, तुकोबारायांच्या समोर आले, गुडघ्यावर बसले, हात जोडले आणि देव तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय मी तुम्हाला मागा म्हणून आग्रह केला, तुम्ही संत संग मागितला, पण खरं सांगू एवढं सोडून काही मागा. तुकोबाराय म्हणाले आता का. भगवान म्हणाले अहो काय संत संग देऊ, काय अडचण आहे. मलाच मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ. संत संग, अरे मलाच संत संग मिळत नाही, मी तुम्हाला कुठून देऊ. माझ्याजवळ देण्यासारखं काही नाही. तुकोबाराय माफ करा, मी संत संग देऊ शकत नाही, एवढं सोडून काही मागा, त्रैलोक्याचं राज्य देतो. तुकोबाराय म्हणाले ते नकोच आहे आम्हाला. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे आधीपासून, काय आम्हाला हे नको. संत संग देऊ शकत नाही. तुकाराम महाराज म्हणाले तेव्हा तुम्ही गाथा नीट वाचला नाही. गाथ्यामध्ये मी म्हणलंय वचना फिरती अधमजन. वचन देऊन, शब्द देऊन जो शब्द फिरवतात ना त्याला अधम म्हणतात. अलीकडच्या भाषेमध्ये त्याला मंत्री म्हणतात. वचना फिरती अधमजन. अरे देवा दिलेला शब्द तुम्हाला नाही द्यायचा आहे ना संत संग, मला मोकळं सांगून टाका
की तुम्ही मी म्हणलं होतं मागा म्हणून तुम्ही संत संघ मागितला, मी तुम्हाला देऊ शकत नाही, माफ करा. मला तुम्ही स्पष्ट सांगा देत नाही म्हणून. मग इथून परत जाताना गावागावात सांगत जातो, ह्याच्याकडे काही मागू नका, हा मागितलेलं कधी देत नाही, आणि मग तुमची पुढची वारी कशी भरते मी बघतो. भगवान तुकोबारायांना म्हणाले, तुकोबाराय ऐन आदल्या दिवशी माझा असा अपप्रचार करू नका. दिवस मोठे कठीण आले, माझा अपप्रचार करू नका. तुकोबाराय म्हणाले, देवा आता नाही, मी तुम्हाला अट घातली होती, तुम्ही माझी अट कबूल केली होती, आता तुम्हाला शब्द फिरवता येणार नाही, मला तुम्ही संत संगती दिली पाहिजे. भगवान म्हणाले, ठीक आहे, अरे तोही परमात्मा आहे. तुकोबाराय मागणारे असतील, पण तोही चतुरा, तो शिरोमणी आहे चतुरांचा. भगवान म्हणाले, ठीक आहे, तुम्हाला संत संग पाहिजे म्हणताना देतो, पण मला एक सांगा तुकोबाराय, तुम्हाला संत संग पाहिजे म्हणता, संत संघानं जगण्याचं भलं होतं असं म्हणता, मला सांगा किती काळाचा संत संघ मिळाला तर माणसाच्या जगण्याचं भलं होतं? किती काळाचा? तुकोबाराय म्हणाले, म्हणजे काय? भगवान म्हणाले, मी तुम्हाला दृष्टांतानं सांगतो तुकोबाराय. नारद महर्षी वाला कोळ्याला किती वर्ष भेटत होते म्हणून वाल्याचा वाल्मिकी झाला? किती वर्ष? तुकोबाराय म्हणाले, देवा वर्ष काय करायचंय, कमी करा, पर किती महिने? महिने काय करायचंय, महिन्याचा संत संग नाही, कमी करा ना. भगवान म्हणाले, किती दिवस भेटत होते? नाही, किती दिवसही नाही, कमी करा ना. पर किती तास भेटत होते? तास काय करायचे देवा, कमी करा ना. किती मिनिट भेटत होते? अहो मिनिट काय करायचे, एवढं कशाला देवा, कमी करा ना, कमी करा. किती क्षण भेटत होते देवा, कमी करा ना. क्षणाचाही अर्धा हिस्सा करा ना. अर्ध क्षण घडता संतांचे आहे ना, अर्ध क्षण. तुकोबाराय म्हणाले, देवा अर्धा क्षण तरी काय, कमी करा की, कमी करा. आता क्षणापेक्षा काय कमी परिमाण आहे काळाचं? त्याला म्हणतात निमिष. निमिष म्हणजे किती वेळ? आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला एक निमिष म्हणतात. मी जागा असणाऱ्यांबद्दल बोलतोय. आता ज्यांची खाली पडली ते विठ्ठल जय जयलाच उघडणार, त्याला निमिष म्हणत नाही. जे जागे आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. आपल्या डोळ्याची पापणी खाली होऊन वर व्हायला जेवढा वेळ लागतो त्याला म्हणतात एक निमिष. एवढी संत संगती देवा, एवढं काय करायचंय, कमी करा ना. अजून किती कमी करू? तुकोबाराय म्हणाले, देवा गाथ्यामध्ये मी म्हटलंय, निमिषार्ध संत संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदे येती ते विश्रांती बापुडी. माझी भाषा आहे. मग अर्ध्या निमिषाचा संत संगही चालतो ना तुकोबाराय, जीवनाच्या धन्यते करता चालतो ना देवा. मग भगवान म्हणाले, चला तुम्हाला संत संग पाहिजे ना, अर्ध्या निमिषाचा संत संग देतो, तेवढा ज्ञान चालायला लागा, तुमची इच्छा पूर्ण झाली. तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला असं वाटतं का की देहूहून पंढरपूरला येताना आम्ही आमची बुद्धी देहूला ठेवून आलोय? असं तुम्हाला वाटतं का? आम्हाला काहीच कळत नाही असं तुम्हाला वाटतं का? अहो मी ज्या अर्थी काही मागितलंय त्या अर्थी मला काहीतरी कळतं म्हणूनच ना. अर्ध्या निमिषाचा संत संग काय देता देवा? का काय अडचण आहे? तुकोबाराय म्हणाले, अर्ध्या निमिषाच्या संत संघानं, संत संघ तर मला माझ्या कर्तृत्वानं मिळालाच होता, तो मी मिळवलाच होता. त्याच्यामुळे तर कृतकृत्य झालो ही भाषा बोललोय, त्याच्यामुळे तर जन्माला आल्याचं सार्थकत्व बोलून दाखवलंय, त्याच्यानं तर भाग गेला शिण गेला म्हटलंय, त्याच्यानं तर आनंदाची डोही बोलून दाखवलंय, त्याच्यानं तर धन्यतेची भाषा बोलून दाखवतो, त्याच्याने तर त्या संत संघानं तर माझं जीवन धन्य झालं ही वारंवार बोलून दाखवलेली भाषा आहे देवा. मी मला अर्ध्या निमिषाच्या संत संघाची अपेक्षा दाखवूच नका तुम्ही. मग काय पाहिजे? तुकोबाराय म्हणाले, देवा मला अर्ध्या निमिषाचा संत संघ नको, तो तर मला आधीच मिळालाय. मग मला आता असा संत संघ पाहिजे की त्या संतांच्या संघातून माझी कदापिही तुटी होऊ नये, मी त्यांच्या अंगातून आणि मी त्यांच्या संघातून कधीही बाजूला होऊ नये, अशा नित्य संत संगतीची मला अपेक्षा आहे. अभंगाचं 3रं चरण. हरिजनासी बेठी, हरिजनासी भेटी, हरिजनासी भेटी,
हरिजनासी भेटी 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 आन हो अंग संग तोटी न हो अंग संग तोटी आन हो अंग संग तुटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना न हो अंग संग तुटी 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 ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना हरिजनासी भेटी नभो अंग संग तुटी नभो अंग संग तुटी नभो अंग संग तुटी हरिजनासी भेटी नभो अंग संगती नभो अंग संग तुटी नभो अंग संग तुटी तुकोबारायांनी सांगितलं देवा मला अर्ध्या निमिषाची संत संगती चालणार नाही, मग कशी पाहिजे? हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी अंग संग तुटी न हो ऐसी हरिजनासी भेटी पाहिजे. आता अंग तुटी न हो सेवे करता संग तुटी न हो विचारा करता. सेवा आणि विचार या दोन गोष्टी संतांशी संबंधित आहेत. विस्तार करत नाही, वेळ नाही आपल्याकडे. आमची अंग संग तुटी होऊ देऊ नका अशी संत संगती मला द्या. मला अर्ध्या निमिषाची 1 मिनिटाची 10 तासाची असली क्षुल्लक आता नाही, वेळेच्या मर्यादेतली संत संगती नको. तुटी न हो नित्य संत संगती मला पाहिजे. भगवंताच्या लक्षात आलं आपण अडकत चाललोय, सुटका नाही. भगवान म्हणाले ठीक आहे, मला सांगा तुकोबाराय तुम्हाला संत संगती पाहिजे कशा करता? तुकोबाराय म्हणाले सांगितलं ना देवा, तुका म्हणे जिणे भले संत जगण्याचं भलं व्हावं म्हणून. मग मला सांगा तुकोबाराय तुमच्या जगण्याचं भलं तुम्हाला जी संत संगती आधी मिळाली होती त्याच्यानं झालंय का नाही? झालंय. मग आता ज्याच्या जगण्याचं भलं झालंय त्यांनी पुन्हा संत संगती मागून काय जगण्याचं भलं? माणसाच्या जगण्याचं भलं एकदा होतं का 2-2दा का 4-4दा? एकदाच. मानवी जीवनाची धन्यता एकदा असते, 2-2दा नाही. कल्याण एकदा होतं, 4दा कल्याण होत नाही. लक्षात घ्या, एकदा माणसाचं कल्याण झाल्यानंतर जर पुन्हा कल्याण होत असेल तर पहिलं कल्याण तरी खोटं आहे, नाहीतर दुसरं कल्याण तरी खोटं आहे.
माणसाच्या जगण्याचं कल्याण दोनदा होत नाही. दुसऱ्यांदा जर कल्याण झालं तर ते कल्याण नाही, ती भिवंडी आहे. त्याचा काही उपयोग नाही आपल्याला. माणसाच्या जगण्याचं कल्याण एकदा होतं. तुमची धन्यता झाली ना, जी काही संत संगती मिळाली त्याच्याने जगण्याचं भलं झालंय ना, झालं ना, मग आता पुन्हा तीच संत संगती मागून अजून काय भलं व्हायचंय तुम्हाला? अहो, मिळवलेलं मिळवावं का न मिळवलेलं मिळवावं? मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ आहे का न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ आहे? न मिळवलेलं मिळवण्यामध्ये पुरुषार्थ आहे. एकदा जे मिळालंय पुन्हा नवीन काय मिळवायचं? तेच काय मिळेल? एक घर बांधून झालं पुन्हा दुसरं, एक गाडी घेतली पुन्हा दुसरं, एक लग्न. काय पुरुषार्थ? कशा करता? ह्याच्याने काय आपला काय काय फार मोठा पराक्रम गाजणार आहे? काय होणार आहे? न मिळवलेलं माणसाने मिळवावं. मिळवलेलंच मिळवणं, याला शास्त्रामध्ये वेदांतामध्ये प्राप्ताची प्राप्ती हा दोष म्हणतात. हा दोष आहे. अहो, तुम्ही जे मागणी मागताय तुकोबाराय, त्या मागणीमध्ये दोष आहे. तुम्ही मिळवलेलंच मिळवताय. प्राप्ताची प्राप्ती हा मोठा दोष आहे वेदांतामध्ये. न मिळवलेलं मिळवा. मिळवलेलं मिळवण्यामध्ये केलेले कष्ट निव्वळ वाया जातात. मी तुम्हाला एक साधा दृष्टांत सांगतो याच्याकरता. प्राप्ताची प्राप्ती हा दोष कसा असतो ते कळावं म्हणून एक धावता दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस होते, दुपारची वेळ. एक धडधाकट तरुण मुलगा दुपारच्या वेळेला एका झाडाखाली झोपला. दुपारी झोपू नये, वामकुक्षी घ्यायला हरकत नाही. जेवण झाल्यावर डाव्या अंगावर थोड्या वेळ पडावं माणसानी, मान्य आहे. पण वामकुक्षी किती असते? 10 मिनिटं, 5 मिनिटं, 15 मिनिटं. काही काही लोक जेवण करून 12ला जे झोपतात ते 5लाच, त्याला वामकुक्षी म्हणत नाही. आयुर्वेदाने म्हणले दुपारी झोपणाऱ्याचं आयुष्य कमी होत राहतं, झोपू नये. एक तिकडून सज्जन माणूस तुमच्या माझ्यासारखा चालला होता. त्याने बघितलं तरुण मुलगा आहे, झाडाखाली झोपला, कामाचे दिवस. त्याने उठवलं, ए बाबा उठ. तो उठला. का मला कशाला उठवलं? त्याला, अरे दुपारची वेळ आहे, कामाचे दिवस, झोपलास काय? एवढा हट्टाकट्टा धडधाकट आहेस, झोपायला काय झालं तरुण असून? तो म्हणला, काय करू मग? काहीतरी काम कर. तो म्हणला, माझ्याकडे काही काम नाही, काही काम नाही. या शहाण्याने खिशातून एक 200 रुपये काढले, त्याला दिले. तो म्हणाला, हे पहा, हे 200 रुपये घे, आंब्याचे दिवस आहेत, कुठला तरी आंबा चांगला विकत घे. तो आंबा चांगल्या लोकवस्तीमध्ये नेऊन विक. त्या 200 रुपयाचे हळूहळू 2000 रुपये होतील. तू उद्योग तरी सुरू कर. 200चे 2, तोंडला एवढे होतील. अरे तू सुरू तर कर, सचोटीनं व्यवहार सुरू कर, प्रामाणिकपणानं वाग, चांगल्या लोकांना घरी नेऊन दे, चांगला तुला प्रतिसाद मिळेल. 200चे 2000 होतील. तो म्हणला, बर तुम्ही म्हणता समजा तसे 2000 झाले, त्याच्यानं काय होईल? म्हणलं, काय व्हायचे? ते 2000चे पुन्हा चांगले आंबे घ्यायचे, अधिक चांगल्या लोकवस्तीमध्ये जाऊन विकायचं. त्या 2000चे 2 लाख रुपये होतील. तो म्हणला, एवढे? हा होतील ना. तो म्हणला, बर समजा 2 लाख मिळाले मला, त्याच्यानं काय होईल? म्हणलं, त्याच्यानं काय व्हायचं असते? त्या 2 लाखाचे अजून चांगला आंबा घ्यायचा, देवगडचा हापूस मागवायचा, श्रीमंत लोकांमध्ये नेऊन विकायचा, 2 लाखाचे 2 कोटी मिळतील. तो म्हणला, एवढे? 2 कोटी? अरे मिळतील, मिळणार नाहीत कशावरून? श्रीमंत लोक वाटेल तेवढा पैसा देतात. तू कर तर सुरू, 2 कोटी मिळतील. तो म्हणला, बर समजा 2 कोटी मिळाले, त्याच्यानं काय होईल? तो म्हणाला, भल्या माणसा, अरे तुला जर महिना 2 कोटी मिळायला लागले, काही करायची गरज आहे का? निवांत बसून खाता येईल. तो म्हणला, मग मी आता काय करतोय? आता माझं जे चाललेलं आहे तेच जर पुढे चालून करायचं असलं तर एवढा खटाटोप कशा करता? याला प्राप्ताची प्राप्ती हा दोष म्हणतात. माणसानं न मिळवलेलं मिळवावं. तुकोबाराय, तुम्हाला संत संगतीनं जीवनाचं भलं झाल्याचं तुम्ही तोंडाने बोलून दाखवलंय, आणि आता पुन्हा माझ्याकडे नित्य संत संगती मागता. कशा करता ही संत संगती तुम्हाला पुन्हा पाहिजे? काय आवश्यकता आहे? तुकोबाराय म्हणाले, देवा तुम्हाला कळलं नाही? कळलं नाही? अहो देवा, असं आहे, माणसाला जेव्हा एखादी गोष्ट मिळते, ती मिळालेली गोष्ट मनाला पटते, आणि पटलेली गोष्ट माणसाजवळ जर कायम राहत नसेल ना, तर त्या गोष्टीबद्दल माणसाच्या अंतःकरणामध्ये एक आवड निर्माण होत असते. आपण म्हणतो की नाही, मला अमुक आवडतं, तमुक आवडत नाही, मला लाडू आवडतो, मला जिलेबी आवडते, मला बासुंदी आवडते, आपण म्हणतो की नाही. मग हे जे आवड आहे ना, आवड, ही आवड म्हणजे काय? नेमकं काय? आवड कशी निर्माण होते? आवडीच्या मागचं मानसशास्त्र काय? 3 गोष्टी तुम्हाला सांगतो. म्हटलं ना, वेळ नाही माझ्याकडे, धावतं सांगतो. आवड कशी निर्माण होते? कधीतरी मिळावं,
मिळालेलं मनाला पटावं आणि पटलेलं कायम जवळ राहू नये त्याचीच आवड असते. आवड आवड म्हणजे मी उदाहरण सांगतो तुम्हाला. कधीतरी मिळावं. तुम्ही श्रीमंताला विचारून बघा तुम्हाला काय आवडतं, तो म्हणतो काय बुंदीचा. अरे त्याला रोजच आहे, त्याला आवडत नाही. तो म्हणतो भाकरी ठेचा मिळाला तर बघा, हुरडा मिळाला तर बघा, गावरान शेंगा मिळाल्या तर बघा, हे तो म्हणत असतो. शेतकऱ्याला विचारून बघा तुला काय आवडतो, तो म्हणतो अहो काय भाकरी ठेचा रोजच आहे, जरा बुंदीचा लाडू मिळाला तर बघा. कधीतरी रोज जे मिळत नाही ते आवडत नाही आणि रोज जे मिळतं ते आवडत नाही. मग कधीतरी मिळावं, कधीतरी. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर बंगालमध्ये गेला ना, बंगालमध्ये कोलकात्याकडे वगैरे जर गेला तर तिकडे एक संदेश नावाची मिठाई मिळते. संदेश, त्या मिठाईचं नाव आहे संदेश. तुम्हाला आवडते का? अरे कधी खाल्लीच नाही तर आवडायचं काय संबंध? म्हणजे आवडण्याकरता कधीतरी मिळावं लागतं, एवढा एकच मुद्दा लक्षात घ्या. आवडण्याकरता कधीतरी मिळावं लागतं. बर, कधीतरी मिळालेलं नुसतं मिळून चालत नाही. तुम्हाला मी एक वाटीभर विष देतो, घाबरू नका, उदाहरण म्हणून सांगतोय. चालेल का हो? त्याची आवड आहे का? नाही. कधीतरी मिळावं, मिळालेलं पटावं आणि पटलेलं कायमचं जवळ न राहावं तर त्याला आवड म्हणतात. तुकोबाराय म्हणाले, देवा आम्हाला आमच्या कर्तृत्वानं संत संग मिळाला होता, आमची धन्यता झाली म्हणून मनाला पटलाही होता, पण सेवेकरता आम्हाला संत संग कायमचा मिळाला नव्हता, म्हणून संत संगतीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली आणि म्हणून आता ती आवड निर्माण झाली, म्हणून ती आवड पूर्ण करण्याची जबाबदारी तुमची आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात. ऐसे आवडते मना, 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 देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, ऐसे आवडते मना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना, देवा पुरवावी वासना. तुकोबाराय म्हणाले, देवा आता आमच्या मनात संत संगतीबद्दल आवड निर्माण झाली. आवड. तुकोबाराय असं नाही म्हणत की देवा संत संगती ही आमची गरज आहे. तुकोबाराय म्हणतात देवा ही आमची आवड आहे. आवड. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. काय सांगू तुम्हाला, गरज संपते, आवड संपत नाही. खूप सांगू शकतो, थोडक्यात सांगतो. विचार करा, गरज ही नेहमी व्यभिचारी असते, आवड ही नेहमी अव्यभिचारी असते. उदाहरणानं सांगतो मी तुम्हाला, हे शब्द कदाचित तुम्हाला पटणार नाहीत किंवा कळणार नाही. गरज नेहमी, गरजेला काही चालतं. एखादा माणूस आहे, 2 दिवसापासून पोटामध्ये अन्नाचा कण नाही, आपल्या दारामध्ये येऊन उभा राहिला,
काहीतरी भिक्षा वाढावं असं म्हणाला. आणि घरातल्या मायमाऊलीनं त्याला सांगितलं, बाबा अजून ताजं शिजलं नाही, काळची शिळी भाकर आहे. तो म्हणेल का आपण शिळं खात नसतो? तो म्हणेल अहो शिळं तर शिळं, ताजं तर ताजं, भाकरी नसेल तर भात वाढा, भात नसेल तर विटलेला भात वाढा, वाटीभर आमटी द्या, काही नसलं तर कपभर दूध द्या, ते नसलं तर पेला भरून पाणी द्या, पण आत्ता माझ्या पोटात काही नाही गेलं तर माझा प्राण जाईल. त्याला भाकरीच्या ऐवजी पोळी चालेल, पोळीच्या ऐवजी पुरी चालेल, पुरीच्या ऐवजी भात चालेल, भाताच्या ऐवजी विटलेला चालेल, वास आलेला चालेल, आमटी चालेल, नुसती भाजी चालेल, पण त्या वेळेला त्याला काहीतरी मिळालं पाहिजे. 2 दिवस ज्याच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही ना, त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे. गरज ही त्याची गरज आहे. बस. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे महाराज, तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही, पण आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, वेळेला केळं. आहे का तुमच्याकडे? आहे का? बरं झालं, या निमित्तानं तरी महाराष्ट्राचं एकमत आहे. किती आनंद आहे. वेळेला केळं आणि उपासाला काही चालतो, काही चालतो. भूक लागलेल्या माणसाला काय लागत असतं मला सांगा ना. अरे काही मिळू द्या, पण त्या वेळेला मिळू द्या. गरजेला भाताच्या ऐवजी पोळी, पोळीच्या ऐवजी भाकरी, भाकरीच्या ऐवजी भात, भाताच्या ऐवजी आमटी, आमटीच्या ऐवजी भाजी, काहीही चालतं. म्हणून गरजेला व्यभिचार असतो. गरज व्यभिचारी असते. आवडीचं असं नसतं महाराज. एखाद्याला जर जिलबी आवडत असली ना, त्याला एकच पाढा येतो, जिलबी एक जिलबी, जिलबी दाही जिलबी. दुसरा पाढा त्याला माहित नसतो, त्याला दुसरं चालत नाही. आवडीला व्यभिचार चालतच नाही. आवड फक्त एकावर असते, आवड 10 ठिकाणी राहत नाही. लक्षात घ्या, आवडीला व्यभिचार नाही चालत. काय सांगू तुम्हाला मी, काय झालं, एका गावामध्ये एका श्रीमंत माणसाच्या घरी मोठा कार्यक्रम झाला. गुलाबजाम केले. गंमत सांगतो, आवड आवड म्हणजे कशी त्याच गंमत उदाहरण. गुलाबजाम केले. गावामध्ये एक वारकरी दादा राहत होते, त्याला गुलाबजाम आवडायचे. श्रीमंत माणसाला माहिती होतं, वारकऱ्यावर श्रद्धा होती, प्रेम होतं. त्यांनी काय केलं, वारकरी शेतावर गेलेला कुठेतरी, त्याने डबाभर गुलाबजाम दुपारच्या वेळेला कुणाला न कळत बाजूला काढून ठेवले वारकरी दादा करता. वारकऱ्याला गुलाबजाम आवडतात. श्रीमंत माणूस डबाभर गुलाबजाम काढले बाजूला. संध्याकाळी वारकरी दादा शेतावरून आले, दिवसभर थकलेले. घरी आल्याबरोबर बायकोने भाकरी करून खाऊ घातली, खाल्ली, जेवण झालं, हात धुतले आणि घोंगडीवर येऊन बसले. तेवढ्यात श्रीमंत माणूस डबा घेऊन आला. तोंडला हे घ्या. म्हणले काय? गुलाबजाम तुमच्याकरता. म्हणले जा घेऊन. का? अहो आत्ता जेवण झालंय, हात अजून ओला आहे, आता पोटामध्ये जागा नाही. दिवसभर पोटामध्ये अन्न नव्हतं, आत्ता जेवण झालंय, भरपूर जेवलोय, आता गुलाबजामला जागा नाही. तोंड लावा. असं म्हणू नका, तुमच्याकरता म्हणून राखून ठेवले तर नाही कसं म्हणता, थोडं बघा तरी. तोंडला नाही 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 बाबा, आता काही नाही, पोटात जागा नाही, पाण्याला जागा नाही. तोंडातून बोट घातलं तो बोटाला भाकरी लागायला लागली. एवढा जेवलोय, आता कसला गुलाबजाम खातोय? आता नाही बाबा, गुलाबजाम नाही, जा येऊ. तो म्हणाला, असं म्हणू नका दादा, तुमच्याकरता म्हणून पोरा बाळांना खाऊ दिले नाहीत मला, नुसतं डबाभर तुमच्या नावाकरता राखून ठेवले तर नाही कसं म्हणता. तुम्ही नुसतं एकदा झाकण उघडून बघा तरी पाकात मुरलेले गुलाबजाम, रूप पाहता लोचनी, नुसतं दर्शन तरी घ्या, बघा. ते तो म्हणलं नाही हो, पोटात जागा नाही. तो म्हणला, हात जोडले त्या श्रीमंत. तो म्हणला, हे पा, माझं काही म्हणणं नाही, मी घरच्यांना खाऊ दिले नाही, घरच्या पोरा बाळांना खाऊ दिले नाही, तुमच्याकरता म्हणून राखून ठेवले. तुम्हाला भूक नाही ना, पोट भरलंय ना, माझं काही म्हणणं नाही, पण माझ्या प्रेमा खातर, माझ्या श्रद्धे खातर उगी नावाला एक खा. तुम्हाला आवडतात ना, तुमची आवड म्हणून मी राखून ठेवले, उगी नावाला एक खा माझ्याकरता. त्यांनी डबा पुढं केला. वारकऱ्यांनी नावाला एक खायला सुरुवात केली, नावाला एकही ठेवलं नाही. माझा दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, ज्याच्या पोटामध्ये 2 दिवसापासून अन्नाचा कण नाही, त्याला अन्न मिळणं ही त्याची गरज आहे, पण भरल्या पोटी डबाभर गुलाबजाम संपवणं ही त्याची आवड आहे. गरज वेगळी असते आणि आवड वेगळी असते. तुकोबाराय म्हणाले, आवडीला किती चालतं. तुकोबाराय म्हणाले, संत संगती ही आमची गरज राहिली नाही देवा, आता जीवन धन्य होऊन गेलंय, आता आमची संत संगती ही आवड आहे, त्यामुळे नित्यत्वानं मिळालं तरी आम्ही तिला नाकारू शकत नाही. ही आमची आवड झाली आणि आता आवड राहिली नाही, त्या आवडीचं पर्यवसान वासनेमध्ये झाले. तेव्हा आता आम्हाला ते वासना, आमची आवड पूर्ण करावी लागेल. आवडीचे 2 प्रकार असतात, एक मुख्य आवड आणि एक अनुषंगिक आवड. आवडीचे 2 प्रकार. धावतं सांगतो काय, आता हे सांगायचंय, वेळ नाही आपल्या हातात. उदाहरण सांगतो.
मला सांगा, आता देवाच्या दारात बसलोय, तुम्ही जरा उत्तर देत चला मोकळ्या मनानं, खोटं बोलू नका. हा, मला सांगा, तुम्हाला तुमचा मेहुणा आवडतो का? मेहुणा कळतो का? काय म्हणता इकडं तुम्ही? मेहुणा, मेहुणा म्हणजे कोण? हा, बस बस बस, आवडतो का? हो म्हणा, नाही तर घरी गेल्यावर जे हाल होतील ना तुमचे, कुत्र विचारायचं नाही. मोकळं कबूल करत चला. संसार सुखाचा करायचा असला तर मोकळं बोलावं माणसाने. मेहुणा, मेहुणा आवडतो का? आमच्या तिकडं तेलंगणाच्या जवळ, आमच्याकडे तेलंगणा भागामध्ये एक म्हण आहे, सारी दुनिया एक तरफ, जोरू का भाई एक तरफ. हा, दुनिया एका बाजूला आणि तो एका बाजूला. आपला मेहुणा आपल्याला आवडतो की नाही? आवडतो. का आवडतो? जरा मनातून उत्तर देत चला, मनातून बोला, मनातलं बोला. हा, आपला मेहुणा आपल्याला आवडतो की नाही? आवडतो. का आवडतो? बोला, मोकळं बोला, काही होत नाही, घाबरू नका, मी आहे इथं. कीर्तन झालं की जाणारच आहे. तुम्ही मोकळं बोला, काही होत नाही. मेहुणा आवडतो की नाही? आवडतो. का आवडतो? बायकोचा भाऊ म्हणून. बायको मुख्य आवड, मेहुणा अनुषंगिक आवड. विठ्ठला विठ्ठला तुकोबाराय म्हणतात, आवडे पंढरी भीमा पांडुरंग, आहे ना अभंग पाठ आहे आपल्याला. मला सांगा, या पंढरीत आवडण्यासारखं काय हो? काय आवडण्यासारखं? लहान 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 बोळी, सगळी अश्वच्छता, एक पिशवी टेकवायची म्हणजे 500-1000 रुपयाला मरण. काय त्या पंढरपुरामध्ये? काही नाही, काही चांगलं खायला घरच्यासारखं मिळत नाही, काही नाही. तिथं कसं तरी 10-12 लोकांबरोबर कसं तरी झोपावं लागतं, कसं तरी उठावं लागतं, डास चावतात, ढेकूण चावतात. काय त्या पंढरपूरमध्ये लहान 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 बोळी, आणि त्या बोळीतून वारकरी जाताना समोरून जर पंढरपूरच्या म्हशी आल्या, वारकऱ्याचे हाल. म्हशी म्हणजे, पुन्हा मी सांगतो, गैरसमज करून घेऊ नका, वारकऱ्याचे हाल आमच्या विचारू नका. याच्यापेक्षा मुंबई बघा ना, केवढं श्रीमंत शहर आहे. अहो, तुम्ही तोंडातून शब्द काढा तर ती वस्तू तुम्हाला मुंबईमध्ये उपलब्ध होते. काय मिळत नाही मुंबईमध्ये? काय मिळत नाही? वाटेल ते. पण 4500 अभंगामध्ये एकाही अभंगामध्ये तुकोबाराय म्हणत नाहीत, आवडे मुंबई. नाही ना, नाही ना, आहे नाही. का नाही? पंढरी का आवडते? कारण तुकोबारायांच्या मुख्य आवडी दोन, एक परमात्मा देव आणि दुसरा संत. तुकोबारायांना तिसरी आवड नाही. त्यामुळे तो देव ज्या गावात राहतो ते गाव आवडतं. देव ज्या गावात राहतो त्या गावातून वाहणारी नदी आवडते. देव ज्या गावात राहतात त्या गावातली माती आवडते. तुकोबाराय म्हणतात, देव ज्या गावात राहतात त्या गावातलं गवताचं पातं आम्हाला परमात्मा एवढं प्रिय आहे. अजून काय पाहिजे? काय पाहिजे? परमात्मा ही मुख्य आवड आहे, बाकी आवडी अनुषंगिक असतात. तुकोबाराय म्हणतात, देवा संत ही आमची मुख्य आवड आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरं काहीतरी देऊन आमच्या तोंडाला पानं पुसणार असाल तर ऐकून घेणार नाही. देवा, आमच्या अंतःकरणातली ही आवड तुम्ही पूर्ण केली पाहिजे. आईसे आवडते मना देवा पूर्वावी वास, कैसे आवडते? अंग संग तुटी न हो, आईसे आवडते मना. आम्हाला अशी संत संगती द्या ज्याच्यातून आता संतांपासून आम्ही आणि आमच्यापासून संत वेगळे नाही झाले पाहिजे. अशी संत संगती आम्हाला द्या. आम्हाला दुसरं काही नको. संत संगती दे चरण सेवा, जेणे हा तुझा विसर न पडावा. हाची भाव माझिया जीवा, पुरवी देवा मनोरथ. तुकोबाराय बोलतात, आम्हाला संत संग द्या. भगवंताच्या लक्षात आलं, संपलं. आता आपल्याला दिल्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्या लक्षात, आपण अभंगाच्या खालून आत शिरलोय, वरून बाहेर पडू, चिंता करण्याचं कारण नाही. भगवंताच्या लक्षात आलं, तुकोबाराय संत संग मागतात, दिला पाहिजे. पण शेवटचा एक विचार देवाच्या हातात आहे. भगवंतानी तुकोबारायांना विचारलं, तुकोबाराय, मी तुम्हाला मागा म्हणालो, तुम्ही संत संगती मागितली. मी संत संगतीचं कारण विचारलं, तुम्ही धन्यता हे कारण सांगितलं. मी अल्प काळाची देतो म्हणालो, तुम्ही नित्य मागितली. मी नित्यतेचं कारण विचारलं, तुम्ही आवड हे कारण सांगितलं. तुकोबाराय, तुम्हाला संत संगती द्यायला पाहिजे हे मान्य आहे, मला पटलंय, मी देई नाही. पण मला एक सांगा, गेला तासभर, 1.25 तास तुम्ही माझ्या बरोबर ज्या संत संगती करता प्रत्यक्ष देवाबरोबर भांडताय, आणि ज्या संतांच्या संगतीची अपेक्षा तुम्हाला आहे त्या संतांची संगत मी देतो, पण संत म्हणजे कोण हे तुम्हाला नेमकं ठाऊक आहे का?
तुम्ही कुणाला संत म्हणता म्हणून मी तुम्हाला संगती द्यावी? सांगा ना, काहीतरी व्याख्या सांगा, काहीतरी सांगा कुणालाही. कारण हल्ली कुणालाही संत म्हणायची पद्धत आहे. कोणी मी खरं सांगू आपल्याला, संत व्हायला फार लागत नाही महाराज. भाग भांडवल 25 पैसे. मी स्पष्ट बोलतो, भाग भांडवल 25 पैसे. कशा करता? एक गोपीचंदनाचा खडा, संपलं, काही लागत नाही. तो हातभर उगाळायचा आणि शरीराला जिथं जिथं कोपरे झाला संत. काय संतांना कमीच नाही जगामध्ये सध्या. कोणी उठतो संत, कोणी उठतो संत. तू बरोबर आहे. अहो तुम्ही देवाबरोबर भांडताय, संतांच्या संगती करता, पण ज्यांच्या संगती करता तुम्ही भगवंताशी वाद घालताय ते संत म्हणजे कोण तुम्हाला ठाऊक आहे का? तुकोबाराय म्हणाले, देवा भक्त ऐसे जाणा, अशी लक्षणं करून बसलेला आहे मी. मला माहित नाही, असं होणार नाही. माझ्या व्याख्या ठरलेल्या आहेत. गाथा उघडून बघितला तर तुमच्या वर्णनापेक्षा संतांच्या वर्णनाचे अभंग जास्त आहेत माझे. तुम्ही काय मला संतांचे? मग सांगा ना, संतांची संगती द्या म्हणता, पण संत म्हणजे कोण? काही व्याख्या आहे का? काही तुमच्याजवळ निर्णय आहे का? काही निश्चित काही विचार आहे का? कुणाला संत म्हणता तुम्ही? पटका बांधणारा संत, धोतर नेसणारा संत, कीर्तन करणारा संत, काहीतरी म्हणणारा संत, ज्याला पाठांतर आहे तो संत. काहीतरी तुमच्याजवळ त्याचं काहीतरी लक्षण असेल की नाही? संतांचं आहे ना देवा. मग काय लक्षण आहे सांगा. मी संत संगती देतो, पण तुम्ही संत कुणाला म्हणता? तुकोबाराय म्हणाले, ऐका देवा, मी तुम्हाला संतांची व्याख्या सांगतो. ज्याच्या चित्तामध्ये देव वसतो त्याला मी संत म्हणतो. अभंगाचं पहिलं. देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, देव बसे देव बसे, देव बसे चित्ती, देव बसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. ज्याची घडावी संगती, ज्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देव बसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती. देव बसे चित्ती, ज्याची घडावी संगती, ज्याची घडावी संगती, ज्याची घडावी संगती. विठोबा रखुमाई, विठोबा